होईल. एक मिनिट फलंदाजी कोण करतोय? आद्यावाले ना हा तिकड दोन वाली आद्या गोलंदाजी करतोय. हा रांगळे आणि आराध्या कोणतरी चुकीचं लिहून दिलं. नाही रे गोलंदाजी करतो सचिन. गोलंदाजाचे नाव आहे आराध्या आणि स्वरांश आहे का? आणि घेतले कोणी फिल्डिंग बॅटिंग कोणाची आहे? संजीव नॉन स्ट्राइकला विशाल. संजीव नॉन स्ट्राइक. संजीव आराध्या ना फिल्डिंग आराध्या नॉन स्ट्राइक विशाल आराध्या फिल्डिंग संजीव आहे आणि बॉलर नेहमी सचिन. चला दुपारचे 2:14 झालेत. क्वालिफायरच्या टुर्नामेंट आणि क्वालिफायरच्या मॅचेसना आपण सुरुवात करतोय. क्वालिफायर मॅचेस या फॉर्मॅट मधील हा पहिलाच सामना असेल. तो म्हणजेच आपण पाहतोय प्रामुख्याने अद्याशिका वॉरियर्स विरुद्ध रांगळे फायनान्स या दोन संघांमध्ये लढत. सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूला फ्लिक केली आहे. संयम दाखविलाय. पहिल्या चेंडूवरती खातं उघडकीस झालंय एका धावेने. बघा संजीव ऑन स्ट्राइक वरती असताना फ्लिक केल्या त्याच्याद्वारे आणि निश्चितच स्ट्राइक रोटेट झाले. पहिलं षटक निश्चितच महत्वाच्या या पुढील होणारे सामने असतील. क्वालिफायर फॉर्मॅट मधील हे सामने खेळवले जातील, नॉकआउटच्या पद्धतीने असतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन असेल या संघाचा जो महत्वाचा खेळाडू. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलाय, दाखल झालाय. पहिलं षटक तो हाताळतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते या दुसऱ्या चेंडूची. बघा 2-1 आल्यात. आपण सामना पाहतोय एक मोठा सामना क्वालिफायर मॅच मधील हा पहिला सामना आपण पाहतोय. या दोन संघांमधील पुढील चेंडू शॉर्ट लेंथ चेंडू आपण पाहतोय. बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. बघा पहिलीच ओव्हर आपण पाहतोय, पहिलं षटक आपण पाहतो सचिन याच्या द्वारे हाताळण्यात येतोय, टाकण्यात येतोय. कुठेतरी धावा रोखण्याचं कार्य करतोय आपल्या संघासाठी. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळत असताना चांगल्या प्रकारची खेळी तो सादर करतोय आपल्या संघासाठी. निश्चितच या संघाचा तो एकमेव हुकुमाचा एका मानला जातो तोच सचिन. गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस लोअर फुल टॉस स्वतःच्याच फॉलो थ्रू वरती बॉलला मात्र रोखतोय. तोपर्यंत अगदी सहज सिंगल रन घेतली जाते. स्ट्राइक मात्र पुन्हा एकदा रोटेट होते. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये जवळपास फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी आपण पाहतोय क्षमासवी 2 धावा फक्त आल्यात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण पाहतोय त्याच्याकडून. तो हाताळतोय सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल फिरकावून दिलाय. फाईनच्या दिशेने चाललाय चेंडू सीमारेषा पार. या सामन्यातील आलेला हा पहिलाच खणखणीत षटकार. 6 धावा संजीवच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत पाहतोय आपण प्रहार. आघात बॉलरच्या विरोधात म्हणजेच अर्थात सचिनच्या विरोधात मोठा फटका खेळला गेलाय. 4 मध्ये शांत राहिला होता परंतु नंतरच्या पुढील चेंडूवरती एक मोठा आघात. 6च्या धावांनी पुढे सरसावले धावफलक. 8 या धावांवरती धावफलक जाऊन थेट पोहोचेल. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती काही घडलं जाईल. फुलर लाईनचा चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने विरकावून लावलाय. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउंड चौकार. सीमारेषा उलटतोय. बॅक टू बॅक एक मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या, एक षटकार होता. तदनंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय 4 धावा. म्हणजेच एकूण या षटकातील संपुष्ट होताना जवळपास 12 धावा या धावफलकावरती आल्यात यशस्वीरित्या. पहिलं षटक संपुष्टात 12. संजीव आपण पाहतोय रांगले फायनान्स ग्रुप या संघाच्या बाजूने फलंदाजी करत असताना संजीव आणि विशाल सोबत सलमाचे फलंदाज खेळपट्टीवरती गेले असताना पहिल्याच षटकामध्ये जवळपास 12 धावा आल्यात. आणि त्या 12 धावांमध्ये आपण जर पाहायला गेलो तर जवळपास संजीवच्याच बॅटमधून जवळपास 11 धावा लगावल्या गेल्यात प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. चांगली खेळी सादर करतोय, चांगली बॅटिंग तो दाखवतोय. आपल्या संघाची सर्वस्वी बाजू जी आहे ती आपल्या खांद्यावरती घेऊन तो मात्र खेळतोय.
आणि त्याचप्रमाणे आपण जातोय पुन्हा एकदा दुसऱ्या विकेटवरती. तिथे धावफलक आपण पाहायला गेलो तर स्वरांश 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावांवरती. पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर 11 धावा स्वरांश 11 या संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर मात्र जबाबदारी दिली जाते नवोदित एका गोलंदाजावरती. अनिकेत असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. करण्याचे सातत्याने प्रयत्न झाले. बघा पहिल्या षटक जर आपण पाहायला गेलो तर पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती 1 धावा प्राप्त झाली होती. त्यांचं आपण हे दुसरं षटक पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव आली आहे. म्हणजेच पहिल्या चेंडूवरती दोन्ही षटकांच्या 1-1 धाव इथे निश्चितच टिपले गेले प्राप्त झाले. यावेळेस पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर टाकला जातोय. पंचांचे दोन्ही हात आपल्याला भूमी लगत समांतर पाहायला मिळत आहेत. निश्चितच वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव निश्चितच धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. अद्याऐंशिका वॉरियर्स विरुद्ध रांगले फायटर्स क्षमासवी रांगले फायटर्स क्षमासवी रांगले फायनान्स ग्रुप या दोन टीम मध्ये या दोन संघांमध्ये लागलेली आपण भिडत पाहतोय. निश्चितच लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. सीमारेषा ओलांडतोय. पुन्हा एकदा चौकारी येतोय. संजीवच्या बॅटमधून आला होता स्ट्रोक. संजीव चांगली खेळी सादर करतोय. पहा सुरुवातीच्या सुद्धा षटकात जवळपास त्याने 11 धावा ठोकल्या होत्या. तदनंतरचा आपण पाहतोय पुन्हा एकदा चौकार त्याने ठोकलाय आणि जवळपास 11-4 म्हणजे जवळपास 15 धावा निश्चितच त्याच्या वैयक्तिकरित्या त्याने दाखल केल्यात धाव फलकेवरती. यावेळेस फुलर लाईनचा यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला जखडून ठेवण्याचे कार्य केले जात आहे गोलंदाजाच्या मार्फत. कमबॅक करतोय संजीवच्या विरोधात अनिकेत असेल. आपल्याला पाहायला पहिला चेंडू 1 धाव मिळाली होती. तदनंतर वाईड तदनंतर चौकाराच्या स्वरूपात 4 धावा आल्या आणि आता आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटच्या आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळेस स्लोवर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेला खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कॅच ड्रॉप होतीये. तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बघा कॅच ड्रॉप झाली आहे आणि निश्चितच पुन्हा एकदा एक जीवनदान मिळालंय. सुवर्ण संधी मिळाली आहे फलंदाजाला. संजीव होता त्या ठिकाणी. संजीवची जर कॅच पकडली गेली असती ना तर संजीवला माघारी परतवलं असतं अगदी डगआउटमध्ये निश्चितच. परंतु कॅच ड्रॉप झाली आणि निश्चितच पुन्हा एकदा जीवदान मिळालंय संजीवला. संजीव मात्र इथे निश्चितच आगत करेल गोलंदाजाच्या विरोधात कारण जीवदान त्याला पहिल्यांदा मिळालंय. सुरुवातीला तो प्रहार करत होता विस्फोटक आणि स्फोटक पद्धतीने अगदी गोलंदाजाच्या विरोधात मारा करत होता. फटके खेळत होता. फटके सजवत होता या क्रीडा नगरीवरती आणि मात्र त्याची कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑफ साइड स्टंपच्या अगदी बाजूने चेंडू हाताळण्यात येतोय. वाईडच्या स्वरूपात अवांतर धाव निश्चितच टिपली जाईल संघाची खात्यामध्ये. निश्चितच धावफलक आपण पाहायला गेलो तर जवळपास 21 धावा या जोडल्या जात आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असण्याची संभाव्यता असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा प्राप्त होतील पाहूया. बघा शेवटचा बॉल यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता. भिरकावून देण्याचे प्रयत्न झाले. बॅटची कडा घेतलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल की ना पोहोचेल तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक सांगता होते 2 षटकांचा खेळ समाप्ती झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्ती झालाय आणि जवळपास या 12 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय रांगले फायनान्स ग्रुप या संघाची धावसंख्या जाऊन थेट पोहोचली आहे. ती म्हणजेच लॉस ऑफ 0 विकेट्स 23 रन्स 23 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्या. आता क्षमासवी शेवटचा बॉल असेल. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता परंतु निर्धाव येतोय चेंडू.
धावसंख्या स्थित राहील. 12 मध्ये 23 आल्यात. या पुढील 12 मध्ये किती धावा निश्चितच येथील रांगले फायनान्स ग्रुपच्या माध्यमातून या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सलामीचे फलंदाज आहेत अजूनही स्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे संजीव असतील तर त्यांचीच साथ देण्यासाठी समवेत असतील त्यांचे साथीदार विशाल. आपण पाहायला गेलो तर संजीव जवळपास एकंदरीत वैयक्तिकरित्या 19 धावांवरती खेळत आहेत तर विशाल मात्र 2 धावांवरती खेळतात. विशाल मात्र निश्चितच कुठेतरी मागे राहून संजीवला कुठेतरी पुढे नेण्याचे प्रयत्न करतात. स्ट्राईक त्याच्याकडे देण्याचे प्रयत्न करतात जेणेकरून संजीव हाणामारी करेल. हाणामारी जो करत आला त्याच प्रकारची हाणामारी पुढील येणाऱ्या 12 चेंडूमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या विकेटवरती जो सामना चालू आहे आपण स्कोर कार्डवरती जर लक्ष दिलं तर फक्त 20 धावा आल्यात. 2 षटक प्रगती दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बारा चेंडूंचा खेळ समाप्ती झाला आणि 12 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो रांगला फायनान्स ग्रुप या संघाची धावसंख्या 23 या धावांवरती थेट पोहोचली आहे. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा प्राप्त होतील या 12 चेंडूमध्ये धावा रोखण्याचं कार्य निश्चितच यावेळेस कोणत्या गोलंदाजावरती दिलं जाईल. तिसरा स्पेल घेऊन येत आहेत गोलंदाजनी वसेल सागर सर. सागर सरांच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली जाईल. एकंदरीत एकेरी दुहेरी घेत असताना एखादा मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न होत आहेत सातत्याने फलंदाजाकडून. यावेळेस आपण पाहतोय फंच वाईटचा इशारा कळवतायत. एक अवांतर धाव टिपली जाईल. अतिरिक्त धावफलक पुढे सरसावेल आणि तोपर्यंत जाऊन पोहोचेल ती 24 धावांवरती. जोपर्यंत सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावरती एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामधील. यावेळेस फुलर लेनचा चेंडू परंतु लेग स्टंपच्या अगदी बाहेर म्हणजेच बाजूला टाकला आहे. पुन्हा एकदा मिळेल बॅक टू बॅक दुसरा वाईटच्या स्वरूपात अव्वंतर धाव मिळते रांगली फायनान्स ग्रुपच्या संघाच्या खात्यामध्ये. ती जोडली जाते. चेंजेस आणावे लागतील कुठेतरी. आपण पाहतोय ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना इथे मात्र चेंजेस परिवर्तन करावं लागेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि निश्चितच आपण सुद्धा परिवर्तन करावं लागेल. यावेळेस ओव्हर द विकेट फुलर लेनचा चेंडू भिरकावून देण्याचे प्रयत्न झाले तर तेवढासा संपर्क नाही आहे बॅटला. चेंडू हवेत होता दीर्घकाळ परंतु झेल टिपण्यात मात्र हा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नाही आहे आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या या 3 धावा कंप्लीट केल्या जातात. या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपण पाहतोय संजीव आहेत आणि विशाल आहेत. रांगली फायनान्स ग्रुप या संघाकडून अगदी क्वालिफायरच्या या पहिल्याच मॅच मध्ये ते खेळी सादर करतायत. चांगल्या प्रकारची खेळी आपण पाहतोय दोन्ही संघातील या सर्वस्वी खेळाडूंकडून आपण पाहतोय. परंतु संजीव याचं कौतुक करावं लागेल प्रशंसा करावी लागेल कारण जवळपास वैयक्तिकरित्या आपण पाहतोय गोलंदाजीच्या विरोधात चांगल्या प्रकारचे प्रहार केले गेलेत. आघात करण्यात आले त्याच्याकडून अगदी षटकारांची आतिषबाजी करण्यात आले. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय निर्धाव चेंडू येतोय. बघा अजूनही 2 चेंडू मात्र इथं झालेत. 4 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील आणि जवळपास या 4 चेंडूमध्ये किती धावा मिळवतील हे दोन्ही फलंदाज. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडूला दिशा दिली. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे प्रयत्न झाले थोडी यष्टीरक्षकाकडून मिसफील्ड होते आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सातत्याने चांगली खेळी सादर करतायत. क्वालिफायर मॅच मधील ही पहिलीच मॅच आपण पाहतोय. दापोली प्रीमियर लीग पर्व 4 सीझन 4 आणि या सीझन मधील क्वालिफायरची पहिलीच मॅच आपण मुख्य विकेट वरती पाहतोय. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू बॅटची कडा घेतली आहे. काय एफर्ट्स पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळे एफर्ट्स लावण्याचे प्रयत्न होत आहेत. आपल्या संघाच्या विजयासाठी निश्चितच प्रयत्न केले जात आहेत त्यांच्याकडून. बघा 2 कंप्लीट केले तोपर्यंत अगदी सहजरित्या धावफलक आपण पाहतोय तर जवळपास 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकातील सामना चालू असताना क्रिकेट चालू असताना आपण पाहतोय सागरच्या विरोधात संजीव हाणामारी करतोय अक्षरशः. यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून देण्याचे प्रयत्न झाले. यष्टीरक्षक आपण पाहतोय
थर्डमॅनच्या दिशेला दिशा दाखवली होती, बॅटची कडा घेतली होती, चेंडू हवेत होता दीर्घकाळ, तोपर्यंत आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता, चेंडू खाली गेला आणि कॅच मात्र निश्चितच टिपतोय योग्यरित्या आणि व्यवस्थितरित्या. संजीव मात्र माघारी परततोय, चांगली खेळी सादर करून चांगली बॅटिंग त्यांनी सादर केली आणि चांगली बॅटिंग करता मात्र तो धाव झेलवाद होतोय आणि माघारी परततोय. जवळपास वैयक्तिकरित्या 23 धावा या त्यांनी जोडल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. चांगली खेळी, त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर जवळपास एक षटकार ठोकला गेला आणि 2 जवळपास चौकार आले होते एकूण 23 धावांमध्ये. संजीव माघारी परतलाय. नवोदित फलंदाज मात्र खेळपट्टीवरती दाखल होत असताना शुभम असतील उजव्या शैलीचे फलंदाज. सागरेच्या विरोधात हा शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील आणि पाहूया किती धावा प्राप्त केल्या जातील. फुलर लेनचा यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहतोय, खोदून काढण्याचे प्रयत्न झाले परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतायत. निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. आपण पाहतोय DPL पर्वत 4 म्हणजेच बघा निश्चितच आम्हाला जे गुणसंख्यांक लेखक आहेत खरं तर त्यांचं नाव आपण पाहतोय नीलकंठ कांसे सर आपल्याला लाभलेले आहेत. ते सांगतायत सुरुवातीला 2 चेंडू खराब हाताळण्यात आले, तदनंतर मात्र त्याने कमबॅक केली आहे. सागरचं तिसरं षटक आपण पाहतोय, सुरुवातीचे 2 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळण्यात आले, मात्र फक्त आणि फक्त तो 7 धावा खर्चिक करतोय 6 चेंडूमध्ये. चांगली कमबॅक आपण पाहतोय, चांगली वापसी आपण पाहतोय स्वतःच्या संघासाठी करत असताना रांगले फायनान्स ग्रुपच्या विरोधात. बघा आतापर्यंत जवळपास एक्स्ट्राच्या धावा जवळपास आपण पाहतोय रांगले फायनान्स संघाच्या विरोधात खेळत असताना 4 धावा एक्स्ट्राच्या धावा खर्च करण्यात आल्या. आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती आल्या, जोडल्या गेल्या, त्यामधील फक्त 4 धावा या एक्स्ट्राच्या धावा खर्चिक झाल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटचे षटक आणि या शेवटच्या षटकाची सुरुवात आरंभ करतोय. शेवटचे षटक आणि जबाबदारी दिली जाते एका नवोदित गोलंदाजावरती, नाव असेल त्याचं राज. राज आणि आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय विशाल होता, आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले. फाईनच्या दिशेला चेंडू सीमारेषा ओलांडतोय, येतोय ह्या खणखणीत आणि बँडेड चौकार. दापोली प्रीमियर लीग मधला आलेला हा सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय. 6 धावा प्राप्त होतील या चेंडूवरती. बघा 4थं षटक घेऊन आला राज आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका आलाय विशाल याच्या बॅट मधून. संजीव माघारी परतला, आता मात्र सर्वस्वी जबाबदारी घेतोय विशाल याच्या खांद्यावरती, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन एक मोठा फटका खेळतोय 6 धावांसाठी. बघा एकंदरीत आपण पाहायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये जवळपास 12 धावा आल्या, तदनंतरच्या षटकामध्ये 11 आणि तदनंतरच्या षटकामध्ये 9 धावा आल्या. या षटकाची सुरुवात मात्र 6 ने झाली. किती धावा खर्चिक होतील येणाऱ्या 5 चेंडूमध्ये? निर्धाव चेंडू, बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये, थोडासा शफल करतोय फलंदाज पण मात्र अपयशस्वी ठरतोय, असफल ठरतोय. चेंडूला कोणत्याही प्रकारचा स्पर्श नाही होत आहे बॅटचा आणि निश्चितच पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. बघा पहिल्या विकेटवरती आपण जो सामना चालू झालाय, सामना चालू आहे आराध्या 11 स्वरांश 11 या 2 संघांमध्ये. आपण पाहतोय स्वरांश 11 या संघाची जी धाव मजल आहे ती आपण 29 धावांवरती जाऊन ठेपले पोहोचले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील येणारे. यावेळेस तिसरं षटक, क्षमासावी 4थं षटक राज घेऊन आलेत. बाईकच्या स्वरूपात ही एक धाव टिपली जाते या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. स्ट्राईक मात्र रोटेट होईल. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती विशाल येईल, क्षमासावी शुभम येतील. म्हणजे विशाल स्ट्रायकिंग एंडवरती असताना संयमरित्या स्ट्रोक खेळला आणि शुभमला मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचे प्रयत्न झालेत. विशालला सातत्याने मोठे फटके खेळत होता. सुरुवातीला आपण पाहिलं संजीव यांच्याकडून सातत्याने मोठे फटके खेळण्यात आले, त्यानंतर विशालने मात्र मोठे फटके खेळले
आता मात्र तो शिवमला स्ट्राईक वरती आणतोय या शेवटच्या षटकातील येणाऱ्या 3 चेंडूंच्या समोर. यावेळेस आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले. अगदी आडव्या बॅटने फाईनच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली होती. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता परंतु मिसफील्ड होतोय. एफर्ट्स पाहतोय 100% देण्याचे प्रयत्न होत आहेत खेळाडूंकडून आणि क्षेत्ररक्षकाकडून, परंतु निश्चितच तोपर्यंत अगदी बॉल जाऊन थेट सीमारेषा ओलांडतोय. येत आहेत पुन्हा एकदा 4 धावा, खणखणीत चौकार. धावफलक धावा आपण पाहायला गेलो तर जवळपास 43 म्हणजेच आल्यात 43 धावा. येणारे शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडूवरती किती धावा प्राप्त होतील पाहूया. हॅलो चेक. दापोली तालुक्यातील एक आदर्शमय व्यक्तिमत्व, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि त्याचबरोबर दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणजेच सूर्यकांत दळवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये आम्ही देखील करतोय. आज तुम्ही संपूर्ण स्पर्धा पाहताय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली प्रीमियर लीग पर्व 4 या तमाम रसिक माय बापांचं त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर हे दापोली तालुक्यातील सर्व जे खेळाडू, काही जे खेळाडू कामानिमित्त मुंबईमध्ये आहेत, काही शिक्षणानिमित्त आहे तर काही व्यवसायानिमित्त एकंदरीत ते आलेले आहेत. आणि आज ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना सर्व क्रिकेट प्रेमी आहेत आणि म्हणूनच ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली प्रीमियर लीग सीझन 4 4थं पर्वामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या आजच्या ग्रँड फायनलच्या दिवसासाठी दापोली तालुक्यातील एक आदर्शमय व्यक्तिमत्व, दापोली तालुक्यातील एक लाडकं व्यक्तिमत्व आणि आमच्या सर्वांचे मार्गदाते प्रेरणादाते आदरणीय दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, आमच्या सर्वांचे या ठिकाणी प्रेरणास्थान सूर्यकांत दळवी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा सरांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आदरणीय मयूरजी राठे सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेले आहेत. मयूर सर तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आमचे मोठे सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले. सर तुम्हाला देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती या, असं नसतं व्हायचं आहे. किती टार्गेट आद्या आणि अंशिका या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धाव बनवले 53. त्याचबरोबर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी ग्रँड फायनलच्या दिवसासाठी आदरणीय सन्माननीय नंदकुमार राणे साहेबांचं देखील आगमन झाले. सर तुमचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहायला गेली आता या सायंकाळच्या सत्रामध्ये आज ग्रँड फायनलचा दिवस आहे, सुपर डुपर संडे आहे आणि या संडेचा आनंद घेण्यासाठी आपल्या प्रमुख मंचावरती देखील दापोली तालुक्यातले सर्व नामांकित असे व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देखील आलेले आहेत. तर एकंदरीत रांगले फायनान्स ग्रुप या संघाला जिंकण्यासाठी 54 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे.
म्हणजे एकंदरीत तुम्ही पाहायला गेलं तर 24 बॉलमध्ये 54 करायचे आहेत. यापुढची मॅच असेल अना स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर विवांशी 11. अना स्पोर्ट्स आणि विवांशी 11 संघाचे कॅप्टन्स विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे आणि त्याच्यानंतर भैरवनाथ फायटर्स आणि त्याचबरोबर ॲथलेटिक्स विजन स्पोर्ट्स. सो 4 संघाच्या कॅप्टन्सना आम्ही विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. थर्टी 37 सेकंड विकेटचा आपण आउटपुट देतोय, सगळा आढावा देतोय. तिथे 37 झालेला आहे. आराध्या आणि आयांश 11 त्यांच्या विरोधामध्ये स्वारांश 11 ही मॅच सेकंड विकेटवरती चालू आहे. जिथे काय घडतंय काय बिघडतंय या सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्ही देखील माझ्या समोर जोडले जा. जबरदस्त अशा या संपूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंट आपण पाहतोय. फायनान्स ग्रुप चला लगेच आपण आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ आद्या अंशिका क्षेत्ररक्षण लावून घ्या. आद्या आणि अंशिका संघाचे कॅप्टन्स विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो शेख. याच दरम्यान आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सूर्यकांतजी दळवी सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार पुढच्या मॅचच्या. सो बोथ टीमचे बोथ कॅप्टन्स आलेत. त्यानंतर पुढची मॅच असेल भैरवनाथ फायटर्स आणि ॲथलेटिक्स विजन स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आपण या लगेच. भैरवनाथ फायटर्स ऑन द टॉस डिसिजन. येस डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. हॅलो येस सर, आपण असं नसतं व्हायचं आहे. भैरवनाथ आणि ॲथलेटिक विजन किती टार्गेट किती आहे? हॅलो जाऊया फर्स्ट विकेट कडे, जिथे सेकंड विकेटचं चर्चा काय होती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 42 झाले. टार्गेट 43 असेल सेकंड विकेट साठी. 42 झालेले आहेत. 43चं टार्गेट आहे, जिथे सेकंड विकेटचे आपण आउटपुट दिलाय. आता जाऊया मेन विकेट कडे, जिथे काय घडतंय काय बिघडतंय. आद्या आणि आयांश 11 या संघाचे जे आद्या आणि अंशिका 11 या संघाचे जे कॅप्टन्स असतील त्यांना 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवा. मॅचला सुरुवात केली गेली आहे. एका बाजूला असेल आद्या अंशिका 11चा संघ, तर दुसऱ्या बाजूला रांगले फायनान्स ग्रुप. आज सलामीवीर फलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना संकेत आणि अप्रीत.
अप्रीत आणि संकेत ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज असणारा राहुल आहे. राहुल गोलंदाज. पहिलाच चेंडू व्हाईट बॉल टाकला. भरभक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर समोर भरभक्कम माद्याचा फलंदाज, उंचखुरा माद्याचा गोलंदाज देखील आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. आपल्या संघाला जिंकायचं असेल कारण का या नॉकआउटच्या आता मॅचेस आहेत. इथून पराजित झालात म्हणजे तुमच्या संपूर्ण स्पर्धेतला प्रवास संपून जाईल. आणि आता मात्र ही करो या मरोशी मॅच आहे. डू ऑर डाय. जिंकणारा संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय करेल. फक्त मॅच जिंकायची आहे तुम्हाला. फ्रंट फूटचा वापर केला. लोंगदर कार्पेट. चेंडू चाललाय नंदन दंदनकर सीमा रेषा पार. मिळाल्या धावा 4. येतोय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड सवकार. एकंदरीत जबरदस्त फटकेबाजी म्हणजे आपल्या संघाला इथे स्वतःवरती कंट्रोल दिसतोय. सेल्फिश कंट्रोल अँड लाईफ दॅन बेटर. 4 ओव्हरची मॅच 24 बॉल मध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 50 वर क्षमा असावी 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. आमचे कानसे सर या ठिकाणी आलेत, सांगतायत आम्हाला की 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. या बॉलवरती मोठा प्रहार फटका फसलाय. बॅटची कडा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच पकडली आहे. फलंदाज महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक पहिला. रांगले फायनान्स ग्रुप या संघाला बसतोय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. सुपर बॉलिंग. आता हा खेळाडू देखील हा संघ देखील सांगतोय की आम्हाला जिंकायचंच आहे. मेहनत आम्हाला देखील घ्यायची आहे. आता तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर स्वतःला इथे कठोर परिश्रम घ्यावे लागतील. एफर्ट्स द्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग मार्क वरती संघाचा मुख्य खेळाडू सचिन. जिंकणारा संघ सेमीफायनलचं तिकीट बुक करेल. पराजित होणारा संघ या संपूर्ण स्पर्धेतला प्रवास त्यांचा संपणार आहे. कालच्या दिवसापासून चालू असणार हे फेस्टिवल तिलकनगरच्या हिस्टॉरिकल सह्याद्री ग्राउंड वरती संपूर्ण स्पर्धा पार पडते. जी स्पर्धा पार पडते ती म्हणजे मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा दापोली प्रीमियर लीग सीझन 4. आनंद स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. आनंद स्पोर्ट्स आणि विवांशी 11. आनंद स्पोर्ट्स आणि विवांशी 11 संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस साठी. त्याच्यानंतरला चौकार आल्यानंतरला कमबॅक बघा या बॉलरचा काय आहे. म्हणजे आज त्यांनी सांगितलं की मला या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, योगदान द्यायचं आहे. पुढचा येणारा बॉल आहे थोडासा शफल झालाय. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर शफल होऊन करण्याचा प्रयत्न. ऑफिशियली इशारा आलाय की क्रिकेटच्या नियम क्रमांक 25 नुसार इथे बॉलरला दंडित केलं गेलंय. मिस्टर एक्स्ट्रा. आणि जशी जशी स्पर्धा अगदी शेवटाकडे जाईल ना काही जबरदस्त आनंद मिळेल या संपूर्ण स्पर्धेचा. रसिक मायबाप देखील अगदी घर बसल्या स्पर्धेचा आनंद युट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. आज सुपर डुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस. आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये सर्व ऑनलाईन रसिक प्रेक्षकांचं देखील आपल्याला स्वागत करावं लागेल. लेग बाईटच्या स्वरूपातली धाव असेल मैदानाच्या आतमध्ये. तिथे बॅटिंग करणाऱ्या संघाला फक्त धावा कशाही येऊ देत परंतु ते येणं आता मात्र इथून पुढे गरजेचे आहेत. धावा स्थिरवलेल्या आहेत फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. इथे थोडंसं क्रॉस द लाईन डीप फाईन लेगला चेंडूला खेळलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. आता मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय कमालची फटकेबाजी. बडे मिया तो बडे मिया लेकिन छोटे मिया भी सुभान अल्लाह. जबरदस्त फटकेबाजी. धाव संख्या 13 या आकड्यावरती आपण बघतोय. 13 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. इथून जिंकणारा संघ आपण पाहायला गेलं तर सेमीफायनल साठी क्वालिफाय केला जाईल.
सेकंड विकेट वरती देखील प्रचंड या ठिकाणी क्रिकेट खेळले गेले. अगदी सरळ बॅटने खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय समोरच्या दिशेने दन 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 कर सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. येतो दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. प्रत्येक खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दहाडतायत. प्रत्येक चेंडूवरती ते तुटून पडतायत. षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावरती आपण बघतोय. ही सन्मानाची स्पर्धा राहिली आहे. ही मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची. आपण पाहतोय तर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आणि सन्मानाची स्पर्धा आज ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये येऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती. एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल. इथे चेंडूला डिफेन्स केलंय. डिफेन्स इज द बेस्ट अटॅक इन क्रिकेट असं म्हटलं जातं. आणि इथे डॉट बॉल येईल. आता एकचा खेळ तर समाप्त झालाय. जिथे लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 17. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन घेऊन हा संपूर्ण संघ आपल्याला खेळताना दिसत आहेत. सेकंड विकेटचं काय झालं सर? 43चं टार्गेट आहे. पहिलीच ओव्हर साईराज हँडल करतोय आणि 1च रन्स फक्त दिलेत आणि 2 विकेट देखील घेतल्यात. आज सेकंड विकेटची आपण चर्चा करतोय. आराध्या 11 आणि स्वरांश 11 दोन संघांमध्ये बॅटिंग करणारा आराध्या जो 11चा संघ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू फेकून झालेत. 1 रन झालाय आणि 2 विकेट साईराजने घेतलेले आहेत. षटक क्रमांक 2 अक्षयच्या माध्यमातून हँडल केलं जाईल. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. 17 झालेले आहेत. अजून जर पाहायला गेलं तर एकंदरीत तुम्हाला 37 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 54चा पाठलाग करायचा आहे. 37 अजून पाहिजेत. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी मोठा प्रहार करायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क सचिनच्या होत नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आहे. मोहन सरांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आहे. फलंदाज खूप बाहेर गेला होता आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर 5व्या ते 6व्या स्टंपावरची गोलंदाजी आणि तिथूनच मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोलंदाज अक्षय आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट ती गोलंदाजी असेल त्याची. प्रत्येक बॉल वरती मेहनत घेतली जाईल का? शॉर्ट ऑफ लेनचे डिलिव्हरी डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळले गेले. 1 धाव मात्र असू शकते आणि एकाच धावेवरती आता समाधान देखील हे दोन्ही खेळाडू मानतायत. म्हणजे मोठे स्ट्रोक आता खेळले जात नाहीयेत. कुठेतरी डिफेन्सिव्ह तुम्हाला जिंकायचं असेल तर कदाचित तुम्हाला चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्येचा विचार करूया तर धावसंख्या आतापर्यंत पोहोचले 18 वरती. पुढचा बॉल देखील असेल. हा बॉल चांगला डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु चेंडू चाललाय वन बॉल सीमा रेषा पलीकडे. मिळतील धावा 4. तवी तो होगा बिडा पार. येतोय सुरेख स्ट्रोक चौकार. आता हा खेळाडू तर देखील एका बाजूला कडाक्याचं ऊन आहे. जिथे वरचा सूर्यनारायण आहे ते आग ओकतायत तर एका बाजूला फलंदाज देखील आग ओकणारी फलंदाजी करतोय. धावसंख्येची चर्चा केली तर धावा मात्र धावफलकावरती आता 22ला जाऊन पोहोचलेत. 22 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजून देखील 32ची आवश्यकता आहे. जिथे 54 धावा तुम्हाला देखील करायच्या आहेत. इथे मेहनत तर प्रचंड घ्यावी लागेल
संघर्ष सातत्यानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। और जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक ना पड़े हाथोड़े के घाव पत्थर पर पत्थर भी कभी भगवान नहीं होता। म्हणजे एखाद देवाला जर का त्या दगडामधून रूपांतर देवामध्ये व्हायचं असेल तर त्यांना देखील घनाचे जे घाव असतात ते सोसावे लागतात। म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता मित्रों, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है। करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। यश पाहिजे तर इथे तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। असंच सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळाल्या असताना तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कधी उरली नसते। याच्यासाठी मेहनत करा तुम्ही। बॉलर नेम त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अक्षयवरती तुटून पडणारा हा फलंदाज, त्या फलंदाजांची चर्चा करतोय आता गोलंदाज अक्षयनं कमबॅक आणून दिलाय। धाव संख्या मोहन सर किती रिमेनिंग आहेत बॉल? याच्या आधीचा बॉल एक सिंगल। ओके 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 एक सिंगल। धाव संख्या जाऊन पोहोचले। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। अक्षयचा शेवटचा बॉल बॅटर सिलेक्शनच्या बाहेर बॅटचा स्टान्स आहे। मोठा प्रहार केलाय काऊ कॉर्नर रिझनकडे, क्षेत्ररक्षकाच्या दिशेने होता पण तो वेल स्टॉप म्हणावं लागेल। धावा वाचवण्याचं काम केलंय। जोपर्यंत थ्रो करेल अतिशय वेगाने या धावा आपण बघतोय। इथे आपण जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त। धाव संख्या 26-26। जाऊया सरळ या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एकंदरीत सेकंड विकेट मध्ये काय घडतंय ते बघूयात। इथे सेकंड विकेट मध्ये अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय। षटक क्रमांकाचा ज्या वेळेला 1 चा खेळ समाप्त झाला होता तेव्हा 5 धावा होत्या आणि षटक क्रमांक ज्या वेळेला दुसरं चालू झालं तिथे पहिल्याच बॉलवरती 3 रन्स आलेले आहेत। टोटली 8 रन्स झालेत। जिंकण्यासाठी एकंदरीत 43 चा पाठलाग करायचा आहे। येणाऱ्या 17 बॉल मध्ये अजून देखील 35 धावांची आवश्यकता आहे। 17 बॉल 35 पाहिजे सेकंड विकेट मध्ये। या मॅच मध्ये काय घडलंय तर यस 54 च 26 झालेत। 26 झालेत। बॉलर कोण आहे? बॉलर नेम प्लीज। राज। यस राज माने गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय। और जो बोलेगा परसों बीत जाएंगे बरसों, जो बोलेगा कल कल जाएगा टल, जो बोलेगा आज वही करेगा इस क्रिकेट पे राज। राज मैदानाच्या आतमध्ये आलाय। गोलंदाजी ट्रॅक वरती राज मैदानाच्या आतमध्ये असेल। आपण म्हणतो ना या राजला राजासारखी बॉलिंग करावी लागेल। सुरुवातीची जर का तुम्ही 5 वर्ष राजासारखी बसून खाल्लात ना तर येणारी 50 वर्ष गाढवासारखी मेहनत करावी लागेल। याच्यासाठी पहिल्यांदाच पहिली 5 वर्ष गाढवासारखी मेहनत करा। येणारा काळ मात्र आयुष्यभर चांगले तुम्ही राजासारखे बसून खाल। म्हणजे सुरुवातीला संघर्ष करावा लागेल। आपण म्हणतो ना की सब्र का फल मीठा होता है, थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल। सेल्फ इज कंट्रोल अँड लाईफ दॅन बेटर। कंट्रोल यशस्वी बनवतो माणसाला। धाव संख्या पाहतो 27-27। अजून 27 ची आवश्यकता आहे। हा पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, एकंदरीत कमी गतीचा बॉल देखील टाकलेला आहे आणि जिथे फलंदाज या गतीला भेट झालेत आता ते देखील सांगतात की यस आम्हाला हार मानायची नाहीये, आम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू। आप शेर हम भी सव्वा शेर, हम भी किसी से कम नहीं। इथे थोडंसं चेंडूला बघा गतीमध्ये परिवर्तन केलंय। फलंदाजाला फसवलं होतं अक्षरशः। पुढचा बॉल आहे क्रॉस द लाईन जाऊन घ्यायचा आहे। मोठा प्रहार, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक catches win the matches. फलंदाज back to the pavilion. What a catch, what a match, superb catch. एकंदरीत जो खेळाडू आहे तो चेहऱ्यावरती नैराश्य घेत चाललाय, कारण का त्याला माहिती आहे या मॅचचं महत्व काय आहे। या मॅचचं महत्व काय ते सुरेश भटांचं लगेच मला ते 2 लाईन्स आठवतात। आसवानो माझ्या या डोळ्यातून वाहू नका, अंतरीक्ष वेदना या साऱ्या जगाला धावू नका। आता तो खेळाडू देखील तेच सांगेल मैदानाच्या बाहेर जाताना, येस मला जिंकायचं होतं परंतु मी कुठेतरी कमी पडलो आणि आता मात्र त्याच्या वेदना तो लोकांपर्यंत पोहोचवणार नाहीये।
त्याच्या चेहऱ्यावरती नैराश्य आहे. चांगला खेळत होता, चांगली बॅटिंग करत होता. वैयक्तिकरित्या 18 रन्स आपण पाहतोय त्यांनी बनवले होते. वैयक्तिकरित्या 18 रन्स. चांगला खेळत होता, चांगला सूर सापडत होता. धावसंख्या 27. अजून 27चीच आवश्यकता आहे, अजून 27ची आवश्यकता आहे. कारण का करूया मरोची मॅच. जिंकणारा संघ सरळ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करेल आणि पराजित होणाऱ्या संघाच्या संपूर्ण प्रवास या स्पर्धेतला इथं संपून जाईल. 16 संघ होते, 16 संघांमधून 8 संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झाले आणि आज हे 8 संघ खेळताना आपण पाहतोय. पुढचा येणारा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, ऑफला ड्राईव्ह केले, नो मॅच लँड. चेंडू चाललाय, चेंडू क्षेत्ररक्षक रेस, भाग मिल्का भाग, पण तो चेंडू सरळ फरार. मिळाला धावा 4. तभी तो होगा बिडा पार. येतोय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. एकतीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अजून देखील 23 धावांची आवश्यकता, प्रतीक्षा आहे. दोन्ही संघ हे मेहनत आणि संघर्ष करताना आपण बघतोय. संघर्ष तुम्हाला सातत्यानं करावं लागेल. 4 झाले, 4 झाले ना, एक विकेट. चला सर आपण मॅच चालू करूयात. फर्स्ट विकेट, मॅच स्टार्ट करा. टाइम इज एव्हरीथिंग, टाइम इज मनी. या बॉलला जर पाहायला गेलं तर एकंदरीत फक्त आणि फक्त एक सिंगल स्ट्राइक रोटेट केली जाईल. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 32 ला जाऊन पोहोचले. 32 रन्स आपण बघतोय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्व हे क्रिकेट प्रेमी आपण या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. प्रचंड या क्रिकेटवरती प्रेम करणारे तरुण आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो, यावेळेला हवाई यात्रेवरती पाठवले विनामूल्य सफर. जिथे सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजर आपण पाहिलाय, इथे खराब थ्रोचं प्रात्यक्षिक आपण बघतोय. जाऊया आपण सेकंड विकेटच्या जिथे स्कोर काय झालाय. सर या चेंडूचं डिसिजन द्या ना. डिसिजन पेंडिंग का? येस, ओके. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 10 झालेले आहेत. या चेंडूचं डिसिजन पेंडिंग आहे, फक्त 10 झालेत. वीस पाहिजेत. रांगले फायनान्स ग्रुप या संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता येणार 6 बॉलमध्ये. इथे मॅचला सुरुवात केली आहे. सुरुवात जर पाहायला गेलं तर इथे चांगलीच गोलंदाजी करत असताना चला आपण जाऊयात
विकेट क्रमांक 2 कडे, जिथे धावसंख्या 10 झाली आहे. षटक क्रमांक 2 मधील अजून देखील 2च चेंडू टाकलेत, म्हणजे येणाऱ्या 16 बॉल मध्ये अजून 33 धावांची गरज आहे. आणि चेंडू क्रमांक 3चा डिसिजन पेंडिंग आहे. आता इथे मोठा प्रहार केलाय, 4 धावा मिळून जात आहेत. धावसंख्येची चर्चा करूया धाव फलकावरती. 39 धाव फलकावरती जिंकण्यासाठी येणाऱ्या 3 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 15ची गरज. हॅलो चेक. येस, आपण डिसिजन पेंडिंग होता आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. मॅक्झिमम ऑफिशियली इशारा आलेला आहे 6 धावा, म्हणजे 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. विकेट क्रमांक 2 मधला, जिथे 16 झालेले आहेत. इथे हा नानाचा मामला. धावा मात्र मिळून जात आहेत. 2 धावा मिळतील. चेंडू शिल्लक किती आहेत? 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 13ची गरज आहे. नो बॉल. या ठिकाणी नो बॉल आलाय, म्हणजे याचाच अर्थ 1 धाव ऍड करावी लागेल. धावसंख्या 42 होईल. म्हणजे 3 बॉलर, म्हणजे इथं अंपायरनं सांगितलंय की इथे थ्रो गोलंदाज, म्हणजे 90 डिग्रीज मध्ये हँड जो आहे इथे दिसत नाहीये. याच कारणास्तव गोलंदाज बॅन होईल आणि नवीन बॉलर मात्र तिथे आपल्याला बघायला मिळू शकेल. म्हणजे याचाच अर्थ 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. क्षमास्वी 12 धावांची गरज आहे. 3 मध्ये 12. 3 चेंडू 12 धावांची गरज. आपण विकेट क्रमांक 2 मध्ये जाऊयात. काय घडलंय जिथे धावसंख्या मोहन सर टोटल 3 रन्स घेऊया ना. 2च आहेत. 2 रन्स धावून घेतलेत. 9-1 ना टोटल 3. येस, ओके. थँक्यू. म्हणजे याचाच अर्थ फ्री हिट्सचा बॉल आहे. अपॉर्च्युनिटी आहे फलंदाजांना. 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 3 मे 12. फ्रंट फूटचा वापर केलाय. चेंडू लॉंग लेगला आहे. 1 धाव घेतली जाते. प्रयत्न दुसऱ्या धावेचा केला जातोय की काय? आता इथे पाहायला गेले तर 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 11. जाऊया विकेट क्रमांक 2 मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 वरती. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. विकेट क्रमांक 1 ला आपण पाहतोय. 2 मध्ये 11 पाहिजेत. ओलरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों के मित्रों कभी हार नहीं होती. 2 मध्ये 11ची गरज आहे. रायटम ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी. चेंडूवरती घणागती प्रहार. चेंडू चाललाय 1 बाउंस. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा. 4 येतो ब्रँडेड चौकार. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. असफलता एक चुनौती आहे. सेम झाले ना, म्हणजे पॉइंट काय लॉजिक आहे त्याच्यात? कंपल्सरी केस मध्ये सामना समोरच्याकडे गेला. काय झालं की त्याला लॉजिक नाही. तेच ना, काय झालं ना तर कंपल्सरी केस कसा होणार? कसा गेम करणार? कंपल्सरी केस झाला तर विन झाला ना समोरचा. हा, मग ती कंपल्सरी चेस करायचं आहे. नाहीतर मग सुपरवर कशी काय होईल कंपल्सरी केस? अरे मिलू, अरे सांगा बी लवकर. समोरचा हारली मारेल. या बॉल वरती फटका फसलाय. मॅच विन. बॅट फिल्डिंग करणारा संघ जर पाहायला गेलं तर एकंदरीत मॅच जिंकतोय. आद्या आणि अंशिका हा संघ मात्र सेमी फायनलचं तिकीट बुक करतोय. जबरदस्त एफर्ट, कमालचं क्रिकेट. परंतु रांगले फायनान्स ग्रुप हा संघ पराजित होतोय. हार्डलक बॉईज अभिनंदन विजयी झालेल्या संघाचं. जाऊयात आपण सेकंड विकेट कडे. काय घडतंय